हेच संवाद होत नाही म्हणून. सर माझं एक लाडकं उदाहरण आहे. घरात 4 माणसं जेवायला बसलेत सर, 4 माणसं. वडील जेवायला बसले, छोटी मुलगी जेवायला बसले, मोठी मुलगी जेवायला बसले आणि पलीकडं त्यांचा मोठा मुलगा जेवायला बसलाय. आई जेवायला वाढते, त्या चौघांना नाही. मोठ्या मुलाच्या ताटातली भाजी संपली. वडील त्याला विचारतायत, आई त्याला विचारते, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? ऐकू जाण्याचा प्रश्नच नाही, त्याच्या कानात हेडफोन होते. आई त्याला परत विचारते, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? तरीही त्याला ऐकू गेलं नाही. आता आईनं मोठ्यानं बोलायची अडचण आहे. आई जर मोठ्यानं बोलली, वडील बाजूला आहेत, वडिलांना ऐकू जाणार, आणि वडिलांना ऐकू गेलं की रामायण आणि महाभारत एकदम. म्हणून आई त्याला खुणवून विचारते, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? त्याला तरीही लक्षात येत नाही. मोठ्या मुलगीच्या लक्षात येतं आता पुढं काय होणार आहे. ती पटकन उठली, आता अभ्यासाच्या खोलीमध्ये गेली आणि तिथून मेसेज टाकला, दादा पुढं बघ, आई तुला भाजी विचारते. वितभर अंतरावरती हे घडतंय. आम्ही कुणाबरोबर बोलतो आहोत? एकमेकांच्या बरोबर बोलतात. माझा प्रश्न असा आहे सगळ्यांना, तुम्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सगळेजण आहात, तुमचा मावस भाऊ तुम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला मित्र आहे का नाही? आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर का? मावस भाऊ तुम्हाला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर का हवाय? तुम्हाला चुलत बहीण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर का हवी आहे? तुमच्या घरातला मुलगा तिथं का हवाय, समोर का नकोय? आता घराघरांची अवस्था काय आहे? वडील आतल्या खोलीत, मुलगा बाहेरच्या खोलीत. मुलगा आतल्या खोलीत गेला, वडील बाहेरच्या खोलीत. जिथं मुलं वयात आलेले आहेत तिथं ही परिस्थिती आहे. मुलाला काय हवं असेल तर त्यांना आईला सांगायचं. मग त्या आईनं थोडं सौम्य करून वडिलांना सांगायचं. जसंच्या तसं सांगितलं तर साहेब तुमचं काम वाढलंच म्हणून समजा. जसंच्या तसं सांगितलं तर मग वडिलांनी सांगितलेलं थोडं सौम्य करायचं आणि ते बाळाला सांगायचं. आईमध्ये जळते काही कुटुंबात नाही. आणि जर त्या 2 दिवसात जर आई माहेरला गेली, 2 दिवस माहेरला जर गेली, तर आईला झोप लागत नाही तिकडं. त्या बिचारीच्या डोक्यात तेवढंच असतं, हे दोघं बाबं काय करतात कुणास ठाऊक पाठीमाग. आपल्या मुलांच्या बाबतीतले हे प्रश्न निर्माण होत आहेत का? तर संवादाचा सगळ्यात मोठा झालेला अभाव. आम्ही एकमेकांच्या बरोबर बोलत नाही. आता 8वी 9वीच्या मुलांच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व करा काय घरात घडतंय. घरातला मुलगा 8वी 9वीला असेल आणि पाहुणे येणार आहेत असं कळालं की तो मुलगा काय करतो? मोबाईल घेतो आणि स्वतःच्या रूम मध्ये जातो, किंवा मोबाईल घेतो आणि सरळ किंवा बाहेर जातो डायरेक्ट. अंदाज घेऊन तो घरात येतो पाहुणे कधी गेलेत. म्हणजे पाहुण्यांच्या बरोबर बोलावं असं वाटतच नाहीये. आणि हा संवाद इतका कमी होत चाललाय की मनातलं जिव्हाळ्यातलं बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे हे आम्हाला वाटत नाही.